माढा विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येते तसे या निवडणुकीमध्ये दोन्ही बाजूनी प्रचारामध्ये मोठे रंग भरले जातात। काल अभिजित पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातल्या माढा विधानसभेला जोडणाऱ्या 42 गावातल्या भोशी गटामध्ये ज्यावेळेला भाषण केलं त्यावेळेला या भाषणानं काल अनेकांची मन जिंकलेत। खरं तर काल पहिल्यांदाच अभिजित पाटील यांनी विठ्ठल परिवारातील सर्व नेते, त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे मतदार यांना भावनिक साथ घातली। खरं तर कालचं अभिजित पाटलांचं भाषण हे अभिजित पाटील यांच्या समर्थकांची मन जिंकणारं होतंच, परंतु विरोधकांच्या मनाला देखील भावनिक साथ घालणारं होतं। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इथं झालेल्या विठ्ठल कारखान्याच्या आणि चंद्रभागा साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अनेकांची मनं एकमेकांपासून दुखावली गेली होती। परंतु हे होत असलं तरी ही निवडणूक आपल्यातल्या परिवारातल्या संस्थेची निवडणूक नसून आपल्या परिवारातला माणूस एक विधानसभेला उभा आहे। त्यामुळे परिवारानं गटतट विसरून आपल्या विधानसभेला उभा असलेल्या माणसाच्या पाठीमागे खंबीरपणानं उभा राहिलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका अभिजित पाटलांनी घेतली आणि संपूर्ण मतदारांना भावनिक साथ घातली। खरं तर काल पहिल्यांदाच अभिजित पाटलांचं भाषण अधिक परिपक्व आणि राजकीयदृष्ट्या मॅच्युअर असल्याचं पंढरपूरसह संपूर्ण माढा विधानसभा मतदारसंघामध्ये बोललं जातंय। खरं तर काल रोहित पवार या सभेला येणार होते। रोहित पवारांना येता आलं नाही, परंतु रोहित पवारांनी देखील फोनवर जे काम केले ते माढा मतदारसंघामध्ये निर्णायक ठरू शकतं। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काल या भोशी येथील सभेमध्ये बोलत असताना रोहित पवारांनी इथं फोनवर संवाद साधत असताना गणेश पाटलांचे वडील स्वर्गीय राजाराम बापू, गणेश पाटलांचे आजोबा स्वर्गीय यशवंत भाऊ यांची आठवण काढत असताना शरद पवार, यशवंत भाऊ आणि स्वर्गीय राजाराम बापू यांचं नातं कसं होतं याची आठवण काल भोशीकरांना करून दिली। खरं तर उद्या माढ्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभिजित पाटलांना पडलेलं तुमचं एक मत हे त्या ठिकाणी शरद पवारांना असणार आहे आणि शरद पवारांना मत म्हणजे इथं यशवंत भाऊंच्या आणि राजाराम बापूंच्या विचाराला मत, अशा पद्धतीची भूमिका काल रोहित पवारांनी मांडली आणि त्या ठिकाणी संपूर्ण भोशाचं वातावरण गलबलून गेलं होतं। त्याची चर्चा आज पंढरपूर शहरासह संपूर्ण माढा विधानसभा मतदारसंघामध्ये होते। खरं तर माढ्याच्या निवडणुकीमध्ये यंदा बबनदादा नाहीत। बबनदादाचे चिरंजीव रणजित भैया विरुद्ध अभिजित पाटील अशा पद्धतीचा हा सामना आहे आणि या निवडणुकीमध्ये पंढरपूरची 42 गावं अभिजित पाटलांना किती लीड देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले आणि मग अशा वेळी या 42 गावामध्ये प्रभावी असलेले जे पंढरपूर तालुक्यातले नेते आहेत त्यामध्ये परिचारक असतील, काळे असतील, भालके असतील, गणेश पाटील असतील किंवा काही गावामध्ये युवराज पाटील असतील, हे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं। परंतु या सर्वांनी एकमतानं बबनदादांच्या मुलाला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला। परंतु जरी नेते मंडळी गेली असली तरी जनता नेमकी त्यांच्यासोबत गेले का हे 23 तारखेनंतर स्पष्ट होणार आहे। परंतु अभिजित पाटील यांनी मात्र काल भोशामध्ये बोलत असताना ह्या संपूर्ण मतदारांना भावनिक साथ घातली आहे। ही निवडणूक साखर कारखान्याची निवडणूक नाही किंवा ही निवडणूक आपल्यातल्या ग्रामपंचायत किंवा गटातटाची निवडणूक नाही। विठ्ठल परिवारामध्ये यापूर्वी देखील विठ्ठल परिवारातील अनेक नेते एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणुका लढले आहेत, परंतु ज्या वेळेला विठ्ठल परिवारातला एखादा नेता आमदारकीला म्हणून उभा राहतो त्यावेळेला मात्र हा संपूर्ण विठ्ठल परिवार त्याच्या पाठीमागं खंबीरपणानं एकसंधपणे उभा राहतो, याची आठवण देखील काल अभिजित पाटील यांनी सर्वांना करून दिली आहे। त्यामुळं जरी काळे, भालके किंवा मग गणेश पाटील आणि युवराज पाटील ही मंडळी आज अभिजित पाटील यांच्या सोबत नसली तरी त्यांच्यातला कार्यकर्ता आणि त्यांच्यातला मतदार मात्र अभिजित पाटलांच्या सोबत जाईल का, अशा पद्धतीची चर्चा कालपासून मतदारसंघामध्ये जोरदार सुरू झाली। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या संपूर्ण निवडणुकांमध्ये माढा विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेपासूनच तुतारीची मोठी क्रेज आहे। शरद पवारांनी दगड जरी उभा केला तरी आम्ही त्याला निवडून देऊ अशा पद्धतीची भूमिका इथं घेतली जात होती। अगदी लोकसभेला देखील बबनदादा आणि संजय मामा यांचं आम्ही ऐकणार नाही, आम्ही त्या ठिकाणी तुतारीला मतदान करणार अशा पद्धतीची भूमिका घेऊन इथं बबनदादांना मानणाऱ्या लोकांनी देखील तुतारीला मतदान केलं होतं। एवढी मोठी पावर तुतारीची इथं असल्यामुळे तुतारीचं हे चिन्ह कुणाला मिळणार यासाठी देखील माढा मतदारसंघामध्ये मोठी रस्सीखेच होती। अभिजित पाटील हे दिवस रात्र एक करत होते तर दुसऱ्या बाजूला बबनदादा देखील आपल्या मुलाला घेऊन या संपूर्ण निवडणुकीमध्ये तुतारीचं चिन्ह आपल्याला मिळावं यासाठी शरद पवारांचे उमरे झुलताना दिसले। त्यामुळं ही तुतारीची पावर माढा मतदारसंघामध्ये किती आहे हे या दोन्ही उदाहरणातून आपल्याला कळू शकतं। परंतु हे सगळं होत असलं तरी अभिजित पाटलांनी ही निवडणूक आता आणखी एका वेगळ्या मुद्द्यावर नेली आहे। माढ्याच्या आतापर्यंतच्या निवडणुका या कायम ऊसाच्या भोवती फिरत आल्या। दुसरी गोष्ट म्हणजे बबनदादांनी बोगदा आणि पाणी या संदर्भात देखील मतं मागितली, परंतु यंदा पहिल्यांदाच अभिजित पाटील ह्या दोन्ही मुद्द्याच्या पलीकडे जाऊन माढ्यामधल्या रस्त्याबद्दल तायत। रस्त्यासोबत उद्योग असेल, MIDC असेल, स्पर्धा परीक्षा किंवा पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठीच्या सुविधा असतील, माढा मतदारसंघामध्ये उद्योग असतील किंवा माढा मतदारसंघामध्ये उद्यान असतील, त्या सगळ्यासोबतच महिलांची सुरक्षा आणि स्वच्छता याबाबतच्या गोष्टी असतील, अशा बऱ्याच अंगानं विकासाचं विजन म्हणून अभिजित पाटील ज्या पद्धतीनं भाषणं करतायत ते माढा मतदारसंघातील लोकांसाठी नवीन गोष्ट आहे। माढ्यामध्ये यापूर्वी कुठल्याही पद्धतीचे सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रम झाल्याचं देखील फारशी उदाहरणं पाहायला मिळत नव्हती। अभिजित पाटलांनी त्या माध्यमातून देखील अल्पावधीतच चांगलाच जनसंपर्क निर्माण केला होता। दुसरी गोष्ट म्हणजे माढ्यामध्ये अँटी इन्कम्बन्सीची चर्चा आहे। 25-30 वर्ष एकाच घरामधला उमेदवार असल्यामुळं आता बाद झालं, परिवर्तन करूया,
दुसऱ्या कुटुंबातल्या माणसाला त्या ठिकाणी नेतृत्व देऊया अशा पद्धतीची देखील चर्चा आणि तो अंडरकरंट माढा मतदारसंघामध्ये कुठेतरी पाहायला मिळतोय। त्यामुळे त्याचा देखील फटका त्या ठिकाणी शिंदे कुटुंबाला बसू शकतो। त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बबनदादा असतील तर ही निवडणूक बबनदादांना सोपी जाईल, परंतु रणजितभाई असतील तर ही निवडणूक अवघड आहे। ही भूमिका पूर्वी बबनदादांच्याच गटामध्ये होती। त्यामुळं त्या बबनदादांच्या या भूमिकेमुळे आणि त्यांच्या गटाच्या भूमिकेमुळे साहजिकच रणजितभाईंचं मनोबल नेमकं काय म्हणतंय याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागणार आहे। परंतु हे सगळं होत असलं तरी पुन्हा मूळ मुद्दा असा आहे की अभिजित पाटील ज्या पद्धतीने प्रचार करतायत, त्यांनी ज्या पद्धतीने यंत्रणा लावली आहे, या संपूर्ण यंत्रणेवरून आणि प्रचारावरून अभिजित पाटील इथल्या नव्या मतदारांना, इथल्या तरुण मतदारांना, महिलांना आणि परिवर्तन करू असं म्हणणाऱ्यांना खुणावत आहेत का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। त्याचं कारण म्हणजे आतापर्यंत बबनदादांच्या विरोधामध्ये अनेक मंडळी लढली, निवडणुकांमध्ये मतं घेतली, परंतु विजय कोणाला संपादन झाला नव्हता। परंतु अभिजित पाटील हे सगळ्यापेक्षा वेगळे आहेत हे माढा मतदारसंघाच्या लक्षात आले। याची दोन कारण आहेत। सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बबनदादांच्या विरोधामध्ये निवडणुका लढवायच्या म्हणलं तर साखर कारखानदारी भक्कम असावी लागते आणि अभिजित पाटलांनी त्याच दृष्टीने पावलं उचलत असताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये ऊस दराची कोंडी फोडली। दुसऱ्या बाजूला साखर कारखान्याच्या काट्याच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी चर्चा घडवून आणली। त्यामुळं ऊसाच्या भोवती फिरणारं राजकारण त्यांनी पहिल्यांदाच आपल्या बाजूने वळवलं। एका बाजूला जरी हे ऊसाचं राजकारण असलं तरी दुसऱ्या बाजूला विकासाचं व्हिजन म्हणून देखील त्यांनी रस्ते असतील, उद्यान असतील, स्पर्धा परीक्षा करणारे, पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठीचे प्रश्न असतील, सार्वजनिक स्वच्छतागृह असतील, नवे उद्योग MIDC असेल, पाणी अनेक भागामध्ये पोहोचवणं असेल, या सर्व अंगाने त्या ठिकाणी मांडणी केल्यामुळं माढ्याला अभिजित पाटील आता जास्त जवळचे वाटतायत हे नाकारून चालणार नाही। त्यामुळं माढ्यामध्ये त्यांच्याबद्दल एक उत्स्फूर्त चर्चा देखील केली जाते। वातावरण फिरले अशा पद्धतीच्या चर्चा माढा मतदारसंघामध्ये कदाचित अभिजित पाटलांच्या याच प्रचारामुळे आहेत। एका बाजूला विकासाचं हे विजन मांडत असताना दुसऱ्या बाजूला निवडणूक जिंकायची असेल तर निवडणुकीतली रणनीती म्हणून आपल्या मूळच्या 42 गावातूनच पलीकडे लीड घेऊन जावं लागेल याची जाणीव अभिजित पाटलांना नक्की आहे। आणि मग ह्या 42 गावातल्या गटातटाचा तोटा आपल्याला होईल याची काळजी घेऊन काल त्यांनी ज्या पद्धतीनं या संपूर्ण गटाला भावनिक साथ घातली आहे ते मात्र त्या ठिकाणी महत्त्वाची ठरणार आहे। आणि म्हणूनच मी म्हणालो की या संपूर्ण निवडणुकीमध्ये कालचं अभिजित पाटलांचं हे जे भाषण होतं ते राजकीय दृष्ट्या अतिशय प्रगल्भ आणि परिपक्व वाटत होतं। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे परिचारक भालके काळे आणि गणेश पाटलांच्या गटाला त्यांनी ज्या पद्धतीचं आव्हान केलंय त्या आव्हानावरून खालचे कार्यकर्ते जर शरद पवारांच्या सोबत गेले, शरद पवारांच्या सोबत जातील असं वाटण्यापाठीमागच्या दोन गोष्टी आहेत। पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कल्याणराव काळे असतील किंवा समाधान काळे असतील, गणेश पाटील असतील किंवा भगीरथ भालके असतील किंवा अगदी परिचारकांना मानणारा वर्ग देखील असेल, तो यंदाच्या निवडणुकांमध्ये आपला नेता हा तुतारीच्या बाजूने असावा यासाठी सातत्यानं सोशल मीडियामध्ये प्रयत्न करत होते। त्यामुळं ही मंडळी मूळची शरद पवारांच्या विचाराची मंडळी आहे। त्यामुळं तर आपण जर शरद पवारांच्या विचाराचे असू आणि आपले नेते इकडे नसले तरी शरद पवारांचा उमेदवार इथं असेल तर मात्र आपला नेता डावलून आपण शरद पवारांच्या सोबत जायचं का, अशा पद्धतीचे देखील निर्णय या संपूर्ण परिवारातली मंडळी घेऊ शकतात। त्यामुळं 42 गावातून जर अभिजित पाटलांना चांगलं लीड मिळालं तर पलीकडं माढा त्या ठिकाणी अभिजित पाटलांना तारेल का हे पाहणं 23 तारखेपर्यंत महत्त्वाचं आहे। परंतु हे होत असलं तर या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारामध्ये अभिजित पाटील ज्या पद्धतीनं भाषण करतायत आणि विशेषतः काल त्यांनी भोसे गटामधल्या भोसेबा गावामध्ये ज्या पद्धतीनं भाषण केलंय त्या भाषणातून अभिजित पाटील यांची राजकीय परिपक्वता जाणवली। विठ्ठल परिवारामध्ये मतभेद असतील, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आणि चंद्रभागेच्या निवडणुकीच्या माध्यमातून एकमेकांची मनं दुखवली असतील, परंतु विठ्ठल परिवारामध्ये यापूर्वी देखील गटातटामधली लढाई झाली, गट अंतर्गत एकमेकाच्या विरोधात लढलेत। परंतु या गटातला माणूस विधानसभेला जेव्हा उभा असतो त्यावेळेला खालचा सामान्य मतदार गटातटाची संपूर्ण लढाई विसरून त्या ठिकाणी या गटातून उभा राहिलेल्या नेत्याच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहतो, हे चित्र आजपर्यंत घडले। त्यामुळं विठ्ठल असेल किंवा चंद्रभागा असेल या निवडणुकीच्या माध्यमातून दुखावली गेलेली मनं हा संपूर्ण विचार बाजूला सारून आपल्या विठ्ठल कारखान्याचा चेअरमन या निवडणुकीच्या मैदानात आहे असं समजून हा संपूर्ण विठ्ठल परिवार आपल्या पाठीमागे एकसंधपणे उभा राहील हा आशावाद किंवा ही भावना काल अभिजित पाटलांनी बोलून दाखवली। ती किती अंमलात येते, ती किती प्रत्यक्षात मतदानामध्ये जाते आणि त्याचा फायदा काय होतो आता हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।